नमस्कार, मी डॉक्टर विनय थोरात आणि आज आपण पाहणार आहोत की कावीळ म्हणजे नेमकं काय आणि कावीळ ही कशी होते। आता येथे आपण पाहत आहोत की हे लिव्हर आहे, यकृत आहे एखाद्या व्यक्तीचं, त्याला रक्तपुरवठा आहे, त्याच्यातनं पित्त बाहेर पडण्याची एक नलिका आहे ज्याला आपण बाईल डक्ट म्हणतो। हे पित्त लहान आतड्यात जातं, काही प्रमाणात हे पित्त शौचा वाटे बाहेर पडतं, काही प्रमाणात हे परत शोषलं जातं लहान आतड्यात आणि परत रक्ताद्वारे लिव्हरकडे पोहोचतं। आता कावीळ का होते? बिलिरुबिन हा पदार्थ असतो शरीरात, त्याचं प्रमाण वाढायला लागलं की आपण म्हणतो की हो कावीळ झाली, कारण बिलिरुबिन हे शरीरात वाढलं की पिवळेपणा यायला सुरुवात होती, मग तो डोळ्यात असो, लघवीत असो किंवा कातड्यावर असो। आता हे बिलिरुबिन येतं कुठनं? लाल पेशी असतात आपल्या शरीरात रक्ताच्या, ज्याच्यात हिमोग्लोबिन असतं। हिमोग्लोबिनचे दोन भाग असतात, हिम आणि ग्लोबिन। ग्लोबिन हे प्रोटीन आहे, हिमचा जो भाग आहे त्याच्यापासून बिलिरुबिन तयार होतं। जेव्हा हे लाल रक्तपेशी जुन्या होतात, 120 दिवस आयुष्य असतं त्यांचं, त्या प्लीहेमध्ये नष्ट होतात आणि नष्ट झालेल्या पेशींमधनं बाहेर पडतं ते हिम आणि ग्लोबिन। ग्लोबिन ह्याचा वापर होतो शरीरात, पण हिम जे आहे ते लिव्हरमध्ये शोषलं जातं आणि त्याचं बिलिरुबिन मध्ये रूपांतर होतं। आणि हे बिलिरुबिन जर का प्रमाण बिलिरुबिनचं वाढलं तर आपल्याला कावीळ होते। तर मग आता ह्या डायग्रामने आपण पाहू शकतो की कावीळची कारणं काय। लाल पेशी जर का जास्त प्रमाणात नष्ट व्हायला लागल्या तर कावीळ होऊ शकते। याला हिमोग्लोबिनोपॅथीज म्हणतात। लहान मुलं असतात, हिमोग्लोबिन कमी असते आणि कावीळ असते, त्याचा लिव्हरच्या आजाराशी काही संबंध नाही, कारण तिथे बिलिरुबिनचं प्रोडक्शन जास्त आहे। दुसरं आहे लिव्हरचाच मूळ आजार ज्याच्यामुळे कावीळ होते। काय होतं? हे हिमचं प्रोडक्शन नॉर्मल आहे, पण लिव्हरच डॅमेज आहे, त्यामुळे हे बिलिरुबिन हँडल करू शकत नाही। लिव्हर शरीराच्या बाहेर टाकू नाही शकत। नॉर्मली हे बिलिरुबिन लिव्हर घेतं, त्याला सोल्युबल बनवतं, म्हणजे पाण्यात ते मिश्रित होऊ शकतं, म्हणूनच ते शरीराबाहेर पडतं, लघवी वाटेत बाहेर पडू शकतं। पण जेव्हा ही प्रक्रिया लिव्हरमधली थांबते किंवा दूषित होते, कारण लिव्हरच डॅमेज झालेलं आहे कुठल्या कारणाने, तेव्हा काय होतं? हे बिलिरुबिन वाढतच जातं, कारण ते तयार तर होते पण ते बाहेर टाकू शकत नाही शरीर, त्यामुळे त्याचं प्रमाण वाढतं, पिवळेपणा यायला लागतो। त्यामुळे दुसरं कारण आहे मूळ लिव्हरलाच डॅमेज होणं, आणि ते डॅमेज कुठल्याही कारणाला असू शकेल। व्हायरसमुळे झालेला हेपॅटायटिस असेल, म्हणजे सर्वसाधारण कावीळ, ए टाईपची, बी टाईपची, सी टाईपची, ई टाईपची, दारूमुळे लिव्हर खराब झाला असेल, एखाद्या औषधामुळे लिव्हर खराब झाला असेल, लिव्हर सेल्स मेलेले असतील, किंवा लिव्हर सिरोसिस झाला असेल, म्हणजे निकामी झाला असेल, अनेक वर्ष त्याला काहीतरी इजा होते लिव्हरला आणि ते खराब झालेलं आहे, त्याच्यात देखील कावीळ होऊ शकते। तिसरं कारण म्हणजे कावीळचं की ही नलिका जी आहे, हे पित्त आतड्यापर्यंत पोहोचवणारी, ह्याला जर का अडथळा आला एखाद्या खड्यामुळे किंवा कॅन्सरमुळे तर कावीळ देखील व्यक्तीला होते, आणि ह्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणतात। म्हणजे लिव्हर नॉर्मल आहे, पण बिलिरुबिन देखील बनवून बाहेर फेकायचा प्रयत्न करते, पण ते शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाहीये, ते तुंबलेलं बिलिरुबिन परत रक्तात जाते आणि त्यामुळे ते वाढते। 3 प्रकार ह्या कावीळचे आपण पाहत आहोत। त्याच्या व्यतिरिक्त अजून 1-2 प्रकारच्या कावीळ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर का शरीरातच खूप जोरात इन्फेक्शन झालं असेल, मलेरियामुळे किंवा डेंग्यूमुळे किंवा इतर कुठलं बॅक्टेरियल इन्फेक्शन, तरी देखील कावीळ होऊ शकते, कारण लिव्हरला त्याच्यामुळे सुद्धा टॉक्सिक डॅमेज होऊ शकतो। आणि काही व्यक्ती अशा असतात की मुळातच त्यांचं बिलिरुबिन जास्त असतं जन्मापासून, याला गिल्बर्ट्स सिंड्रोम असं म्हणतात। हा व्यक्ती काय आजारी नसतो, पण तो आमच्याकडे काय येतो, तो म्हणतो डॉक्टर मला दरवर्षी कावीळ होती आणि दरवर्षी मला डॉक्टर सलाईन लावतात। त्या विचाराचा काही दोष नाहीये,
त्याचे एन्झाईम जर का लिव्हर फंक्शन पाहिलं तर त्याचं बिलिरुबिन नेहमीपेक्षा जर का नॉर्मल व्हॅल्यू 0.8 असेल तर त्याचं 2-2.5 बिलिरुबिन असतं आणि ते तेवढंच राहतं, थोडं कमी जास्त होत राहतं. त्याचं कारण असं आहे की जर का आपण 10,000 लोकांचं बिलिरुबिनचं ॲव्हरेज घेतलं तर 0.8 हा फिगर हा बाय ॲव्हरेजच आलेला आहे. याचा अर्थ असा होत नाही की 2 वाला हा नॉर्मल आहे. जसं आपण म्हणतो की सरासरी उंची 5 फूट 7 इंच, याचा अर्थ असा होत नाही की 6'5 वाला आजारी आहे किंवा 4'3 वाला आजारी आहे. ते रेंजच्या बाहेर आहे, प्रोव्हाइडेड हे लिव्हर नॉर्मल आहे, त्याच्यात दुसरा कुठलाही आजार तुम्हाला टेस्टनी सापडलेला नाहीये, कुठलाही व्हायरस नाहीये, कुठलाही त्याच्यात फायब्रोसिस किंवा सिरोसिस झालेलं नाहीये, सोनोग्राफी नॉर्मल आहे. तर हे सर्वसाधारण कावीळ होण्याची कारणं आहेत आणि ही कावीळ का होती हे तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं होतं. आणि हे महत्वाचं ह्याच्याकरता आहे की कावीळचा पिवळेपणा ह्या पदार्थामुळे असतो, हळदीमुळे किंवा डाळीमुळे किंवा दुधामुळे काहीही संबंध नाही. म्हणून कुठलीही गोष्ट टाळू नका, हे तुम्हाला समजवण्याकरता आणि कावीळ का होती हे दाखवण्याकरता मी तुम्हाला हे चित्र दाखवलंय आणि हे कुठल्या कुठल्या आजारांमुळे कावीळ होती हे देखील या चित्राद्वारे आपल्याला स्पष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे.